सावी झोन मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण चिप्स न उकडता आणि तुरटीचा वापर न करता असे मस्त मोठे मोठे पांढरे शुभ्र चिप्स कसे करायचे हे बघतोय। या पद्धतीने तुम्ही चिप्स बनवून वर्षभर सुद्धा साठवून ठेवू शकता, बिलकुल खराब होत नाहीत। हे चिप्स मस्त पांढरे शुभ्र होण्यासाठी यामध्ये मी एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स वापरलेला आहे, ज्यामुळे तुमचे चिप्स असे मस्त पांढरे शुभ्र आणि परफेक्ट होतात। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, रेसिपी तुम्हाला कुठल्या एक थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सुरुवातीला मी इथे 1 किलो बटाटे घेतलेत। हे बटाटे घेण्या अगोदर मी 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत, जेणेकरून याला माती धूळ असेल ती वेगळी होईल। चिप्ससाठी बटाटे निवडताना आपल्याला नेहमी ताज्या बटाट्याचा वापर करायचा आहे आणि बटाटे घेताना त्याला एकही डाग धब्बा नसावा, तरच आपले चिप्स मस्त पांढरे शुभ्र होतील। आता या बटाट्याची आपण साल काढून घेऊयात। आज मी तुम्हाला चिप्स न उकडता मस्त पांढरे शुभ्र चिप्स बनवून दाखवणार आहे। या पद्धतीने जर तुम्ही चिप्स बनवले तर तुमचे सुद्धा चिप्स बिलकुल लाल किंवा काळे होणार नाहीत, मस्त पांढरे शुभ्र होतील। आणि या पद्धतीने तुम्ही चिप्स बनवून वर्षभर सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता, बिलकुलही खराब होत नाहीत। आता अशाच प्रकारे आपण सर्व बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। सर्व बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर बटाटे मी परत 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि धुतलेले बटाटे परत मी पाण्यामध्ये असे बुडवून ठेवलेत, जेणेकरून बटाटे जर हवेच्या संपर्कात आले तर काळे पडू नयेत। आता आपण लगेच चिप्स बनवायला सुरुवात करूयात। आता एका ताटामध्ये आपल्याला पाणी घ्यायचे आणि चिप्स बनवायला सुरुवात करायची। त्यासाठी इथे मी अशा प्रकारची किसणी किंवा स्लायसर घेतलेला आहे। आता आपल्याला चिप्स बनवताना बटाटा उभा न पकडता असा आडवा पकडायचा आहे। आडवा पकडल्यामुळे चिप्स मस्त मोठे मोठे पडतात आणि जर तुम्ही उभा बटाटा पकडला तर चिप्स तुमचे लहान म्हणजे छोटे छोटे तयार होतात। त्यासाठी आपल्याला असा आडवा बटाटा पकडूनच याचे चिप्स बनवून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता मस्त मोठे मोठे चिप्स तयार झालेले आहेत। अशाच प्रकारे आपल्याला आता सर्व बटाट्याचे चिप्स बनवून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी आपल्या सावी झोन मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। इथे तुम्ही पाहू शकता सर्व चिप्स मी तयार करून घेतलेत आणि खूप मस्त मोठे मोठे आपले चिप्स तयार झालेत आणि खूप मस्त पातळही झालेले आहेत। आता हे चिप्स आपण 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। जोपर्यंत या चिप्सचं किंवा बटाट्याचं स्टार्च वेगळं होत नाही तोपर्यंत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। चिप्स आपण जर स्वच्छ धुतले नाही तर चिप्स तुमचे नंतर काळे किंवा लाल होण्याची शक्यता आहे। तर आपल्याला आता हे चिप्स अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे। इथे तुम्ही पाहू शकता चिप्स मी अगदी मस्त धुवून घेतलेले आहेत। छान पांढरे शुभ्र आपले चिप्स दिसत आहेत आणि यातलं पाणी सुद्धा पहा किती स्वच्छ आहे। अशाच प्रकारे आपल्याला हे चिप्स धुवून घ्यायचे, तरच तुमचे चिप्स मस्त पांढरे शुभ्र होतील, लाल किंवा काळे होणार नाहीत। एकदम परफेक्ट आपले हे चिप्स धुवून झालेले आहेत। आता तयार चिप्स आपण चाळणीमध्ये उपसून घेऊयात, म्हणजे या चिप्समधलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते खाली निचरून जाईल। तर अशाच प्रकारे आपण सर्व चिप्स या पाण्यातून काढून अशा प्रकारच्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि अगदी 2 मिनिटं साईडला ठेवायचे आहेत। आता इथे मी या पातेल्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे। तर हे पाणी फक्त गरम नाही तर मी खळखळून उकळी आल्यानंतर पातेलं गॅसच्या खाली घेतलेलं आहे। तर अशाच उकळत्या पाण्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे। आता यामध्ये आपण चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्या तुम्ही पाहू शकता पाणी मस्त खळखळून वरती आलेलं आहे। आता इथे आपल्याला एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स यामध्ये ॲड करायचा आहे, तो म्हणजे लिंबू। या लिंबामुळेच आपले चिप्स मस्त पांढरे शुभ्र होतात। लिंबू घातल्यामुळे चिप्सला अजिबात लाल किंवा काळे डाग येत नाहीत। जेव्हा आपण चिप्स बनवतो तेव्हा चिप्स पांढरे शुभ्र होण्यासाठी त्यामध्ये थोडीशी आपण तुरटी घालतो, पण आज आपण तुरटी न वापरता यामध्ये लिंबाचा वापर केलेला आहे। अशा प्रकारे आपण आता हे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण तयार केलेले चिप्स या पाण्यामध्ये टाकायचे आहेत। आपल्याला ही प्रोसेस जरा फास्ट करायची आहे, म्हणजे पाणी थंड होणार नाही। आता चिप्स टाकून झाले की चमच्याने त्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे। ही प्रोसेस आपल्याला अगदी पटकन करायची आहे, जेणेकरून पाण्यातली वाफ बाहेर जाणार नाही आणि आपल्याला चमचा बाहेर काढून यावरती लगेच झाकण ठेवायचे आणि चिप्स आपल्याला अशा साईडला ठेवून द्यायचे। आता यावरचं झाकण आपल्याला तोपर्यंत काढायचं नाही जोपर्यंत हे पाणी नॉर्मल टेम्परेचरला येत नाही। मध्येच झाकण तुम्ही जर काढलं तर त्याची वाफ जाऊन तुमचे चिप्स कच्चे राहण्याची शक्यता आहे आणि चिप्स जर कच्चे राहिले तर वाळल्यानंतर ते काळे पडण्याची शक्यता असते। आता हे पाणी आपण नॉर्मल टेम्परेचरला येण्याची वाट पाहूयात। आता थोड्या वेळानंतर पाणी थंड झालेलं आहे। झाकण काढून आपण चिप्स झालेत का नाही हे चेक करायचे। तर तुम्ही पाहू शकता चिप्स आपले मस्त वाफलेले आहेत, छान शिजल्यासारखे आपले चिप्स तयार झालेले आहेत।
अशा प्रकारे चिप्स वाफले की समजा आपले चिप्स परफेक्ट होणार आहेत. हे पाणी पहा, मी बोट बुडू शकते इतकं नॉर्मल झालेलं आहे. आणि चिप्ससुद्धा मी तुम्हाला बोटाने असा प्रेस करून दाखवते. पहा, चिप्स आपला सहज तुटतोय, म्हणजे चिप्स आपले मस्त वाफलेले आहेत. अशाच प्रकारे आपले चिप्स तयार झाले पाहिजे, म्हणजे वाळल्यानंतर ते काळे किंवा लाल होत नाहीत. आता हे चिप्स आपण परत चाळणीवरती उपसून घ्यायचे. उकडून जेव्हा आपण चिप्स बनवतो तेव्हा बऱ्याचदा काय होतं की चिप्स एखाद्या वेळेस जास्त उकडले जातात. चिप्स जास्त उकडले की चिप्सचे तुकडे होतात आणि चिप्स जर कच्चे राहिले तर वाळल्यानंतर चिप्स काळेही पडू शकतात. तर या पद्धतीने जर तुम्ही चिप्स बनवले तर चिप्स तुमचे परफेक्ट बनतील. आता हे चिप्स आपल्याला पाणी निचरण्यासाठी 5 मिनिटे अशाच साईडला ठेवून द्यायचे. आता 5 मिनिटानंतर पाणी यातलं निचरलं की आपल्याला चिप्स अशा प्रकारे कॉटनच्या कपड्यावरती वाळण्यासाठी पसरवून घ्यायचे. तुम्ही पॉलिथिन शीटवरती सुद्धा हे चिप्स टाकू शकता, पण कॉटनच्या कपड्यावरती आपण जर चिप्स वाळत घातले तर त्याचं पाणी लवकर कोरडं होऊन चिप्ससुद्धा लवकर वाळतात. आता अशाच प्रकारे आपल्याला सर्व चिप्स पसरवून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता चिप्स मी सर्व पसरवून घेतलेत. आता हे चिप्स मी फॅनखाली 1 दिवस वाळवणार आहे आणि 1 दिवस नंतर उन्हामध्ये ठेवणार आहे, जेणेकरून आपण याला जास्त दिवस स्टोअर करून ठेवू शकू. आता मी तुम्हाला चिप्स वाळल्यानंतरच भेटते. 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता चिप्स आपले मस्त खमंग कुरकुरीत वाळलेले आहेत आणि छान पांढरे शुभ्र आपले चिप्स तयार झालेत. एकदम वाळल्यानंतर पातळ चिप्स तयार झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता याला लाल किंवा काळे कसलेही डाग आलेले नाहीत. परफेक्ट आपले चिप्स तयार झालेत. जे बटाटे पांढऱ्या कलरचे होते त्याचे चिप्स पांढरे झालेत आणि जे बटाटे थोडेसे पिवळसर होते त्याचे चिप्सही पिवळे झालेले आहेत. पण तळल्यानंतर हे दोन्ही चिप्स आपले मस्त पांढरे शुभ्रच होणार आहेत. आता मी तुम्हाला चिप्स तळून देखील दाखवते. इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला फ्लेम कमी करायची आणि कमी गॅसवरतीच हे चिप्स आपल्याला तळून घ्यायचे. आणि पहा, खूप मस्त पांढरे शुभ्र आपले चिप्स तयार झालेत. आणि चिप्स असे मस्त तळले की पटकन तेलातून बाहेर काढायचे. खूप जास्त वेळ चिप्स तेलात राहिले तरीसुद्धा चिप्सला थोडासा लालसर रंग येऊ शकतो. आणि हे चिप्स आपण न उकडता बनवलेत आणि तुरटीचा सुद्धा वापर केलेला नाही, तरीसुद्धा चिप्स पहा काय मस्त पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही चिप्स बनवून वर्षानुवर्षसुद्धा स्टोअर करू शकता, बिलकुल खराब होत नाहीत. आता अशाच प्रकारे मी आणखी काही चिप्स तळून घेते. तर इथे आपले मस्त भरपूर असे चिप्स तळून झालेले आहेत. चिप्स कितीही बनवा खाताना कमीच पडतात. तर पहा, खूप मस्त मोठे मोठे आपले चिप्स तयार झालेले आहेत आणि एकदम कुरकुरीत हे चिप्स तयार होतात. करायला खूप सोपे, खायला खमंग कुरकुरीत. आता चिप्स बनवताना जर तुमचं मिठाचं प्रमाण कमी झालं असेल तर तुम्ही यावरती थोडंसं मीठ भरभरून घेऊ शकता आणि आवडत असेल तर लाल तिखटसुद्धा यावरती टाकू शकता. तर मी तर हे असे चिप्स सर्व करणार आहे. मस्त झालेत, खायला खूप खमंग लागत आहेत. तर आता तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने चिप्स बनवून ठेवा आणि कसे झाले हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली. आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.